परभणीचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची उद्या परभणीमध्ये सभा। परभणीत मोदींच्या सभेची जय्यत तयारी। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीकडून संदीपान भुमरेंच्या नावावर शिक्कामोर्तब। चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे अशी लढत होणार। भुजबळांच्या माघारीनंतर हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता, मात्र गोडसेंना पक्षातूनच आव्हान। शिंदे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्तेही इच्छुक। माढा लोकसभा निवडणुकीसाठी मोहिते जानकर एकत्र येणार। उत्तम जानकर शरद पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा। ठाकरे गटाच्या वाहतूक सेनेचे माजी अध्यक्ष दीपक माहेश्वरी यांचा शिंदे गटात प्रवेश। ठाकरे गटात योग्य सन्मान मिळाला नाही म्हणून शिंदे गटात गेल्याची माहेश्वरींची माहिती। महायुती लोकसभा निवडणुकीत 400 पार करणार, मंत्री उदय सामंत यांचा दावा। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सर्वांना सन्मानजनक जागा वाटप, सामंत यांची प्रतिक्रिया। जालना लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार मंगेश साबळेंचा उमेदवारी अर्ज दाखल। जालन्यामध्ये विद्यमान खासदार रावसाहेब दानवे विरुद्ध मंगेश साबळे होणार लढत, साबळेंची प्रतिक्रिया। आपण मॅनेज होणार असे भाजपकडून अफवा, जालना लोकसभेचे उमेदवार कल्याण काळेंची भाजपवर टीका। तर कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचा काळेंचा सल्ला। शरद पवार पक्षाकडून अजित पवार, मंगेश चव्हाण आणि चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल। आचारसंहितेचा सातत्याने भंग केल्याप्रकरणी तक्रार। पुण्यामध्ये युवा मन की बात कार्यक्रमात आशिष शेलार यांची उपस्थिती। सुप्रिया सुळेंचा नक्की पराभव होईल, शेलार यांचा दावा। तर सून बाहेरची असं विधान शरद पवारांकडून अपेक्षित नाही, शेलार यांची प्रतिक्रिया। ठाणे महापालिकेच्या आयुक्तांकडून मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन। मी मतदारांचा हक्क बजावणार या स्वाक्षरी फलकावर आयुक्त सौरभ राव यांची स्वाक्षरी। येस बँक घोटाळ्या प्रकरणी मुख्य आरोपी राणा कपूर यांना विशेष कोर्टाचा मोठा दिलासा। 4 वर्षांनंतर राणा कपूर यांना जामीन मंजूर। कपूर हे येस बँकेचे सहसंस्थापक। इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेल अवीवच्या दिशेने जाणारी सर्व उड्डाणं 30 एप्रिलपर्यंत एअर इंडियाकडून रद्द। कॅनडामध्ये मनी हाइस्ट प्रमाणे सर्वात मोठी चोरी। भारतीय वंशाच्या आरोपींकडून 400 किलो सोनं आणि परकीय चलनाची चोरी। पोलिसांकडून 9 आरोपींना अटक। बडे मियां छोटे मियां चित्रपटाची 8व्या दिवशी फक्त 1,60,00,000ची कमाई। अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत। चित्रपटाला प्रेक्षक मिळत नसल्याची परिस्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।